सोलापुरातल्या कुर्डुवाडीजवळ शरद पवारांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली, तर बार्शीमधल्या भाषणादरम्यान काळे झेंडे दाखवत एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी। नांदेडमध्ये काँग्रेसच्या बैठकीत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, आरक्षणाबाबत काँग्रेसनं भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। मनोज जरांगेंचं पुण्यामध्ये जोरदार स्वागत, सारसबाग ते डेक्कनपर्यंत जनजागृती शांतता रॅली। मनोज जरांगे स्वतः मुख्यमंत्री बनले तरीही सगळे सोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही, अनिल बोंडेंनी जरांगेंना पुन्हा डिवचलं। सांगलीमध्ये आज ओबीसी आरक्षण बचाव मेळावा, मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाएल्गार मेळावा होणार। खासदार सुप्रिया सुळेंचा मोबाईल आणि व्हॉट्सअॅपही हॅक, फोन किंवा मेसेजेस करू नये, सुप्रिया सुळेंची ट्विटरवर विनंती। ठाण्यातल्या काल झालेल्या राडा प्रकरणी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये 2 वेगवेगळे गुन्हे दाखल। उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ला प्रकरणात मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव मुख्य आरोपी। कालच्या हल्ल्याची सुपारी दिल्लीतल्या अहमद शहा अब्दालीनं दिली, पक्षाचं नाव न घेता राऊतांचा निशाणा। संजय राऊतांनी अवकातीत राहावं, आशिष शेलारांचा पलटवार। उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा घेतला आढावा, संपर्क प्रमुखांना तालुकानिहाय याद्या देऊन गटप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना कामाला लावण्याच्या सूचना। आकाशवाणी आमदार निवासात स्लॅबचा काही भाग कोसळला, आमदार विक्रम सावंत यांच्या बंद रूमचा भाग कोसळल्याची माहिती। आणि हिंडनबर्ग रिसर्चच्या ताज्या आरोपांचं अदानी समूहाकडून खंडन, आधीच जगजाहीर असलेल्या माहितीतील निवडक तपशील उचलून नवे आरोप केल्याचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।